राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतोय, तर काही जिल्ह्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. नेमका या आठवड्याभरामध्ये पाऊस कसा असणार आहे, राज्यभरामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, ह्याचीच माहिती देण्यासाठी माझ्यासोबत SD सानप सर आहेत. सर, मागील काही दिवसांपासून बघतोय आपण की पाऊस कधी विश्रांती घेतोय तर कधी मुसळधार कोसळतोय. सध्या आठवड्याभरामध्ये काय परिस्थिती राहणार आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची? येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे आणि विदर्भामध्ये येणारे 2 दिवस ऑरेंज अलर्ट आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत जसं किंवा रेन शॅडो एरियाज आहेत तिकडे पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्व दूर नसेल. काही ठिकाणी पडण्याचे चान्सेस आहेत, काही ठिकाणी तो कमी असेल अशी परिस्थिती आहे. पण सर, पहिल्या आठवड्यामध्ये जुलैचा चांगला पाऊस झाला, अचानक पावसाने चांगली विश्रांती घेतली आणि आता पुन्हा पाऊस कोसळतोय. मात्र अजूनही राज्यातले काही भाग आहेत तिथे पाऊस खूप कमी झालेला दिसतोय. मागच्या वर्षीच्या तुलनेत काय परिस्थिती आहे? मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर आहे असं म्हणता येईल, कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही पावसाची तूट ही 30 ते 40% जास्त आहे. आणि पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला होता त्या जुलैच्या, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि नंतर ते तीव्र होऊन डिप्रेशनपर्यंत त्याची इंटेन्सिटी गेली होती आणि त्याचबरोबर इतर हवामान प्रणाली आहेत त्यासुद्धा सक्रिय होत्या, ज्यामध्ये ऑफशोअर ट्रफ असेल किंवा मग ईस्ट वेस्ट शेअर झोन असेल. आणि अशा प्रकारची परिस्थिती ज्यावेळी असते त्यावेळी महाराष्ट्र रिजनवर चांगला पाऊस पडतो आणि त्यामुळेच आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस मिळाला होता. नंतर ज्यावेळी ती सिस्टम डेसिपेट झाली किंवा वीक झाली, त्यानंतर आपल्याकडचा पाऊससुद्धा कमी झाला आणि 10 ते 15 जुलैच्या दरम्यान बऱ्यापैकी उघडीप आपण बघितली. आणि आता बंगालच्या उपसागरामध्ये मध्ये एक परत सिस्टम तयार झाली होती मग 2-4 दिवसांपूर्वी, परंतु ती आपल्यासाठी इतकी अनुकूल नव्हती. मान्सूनचे वारे आता सक्रिय आहेत, पण मग कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवरच तो जास्त पाऊस देते आणि पुढे ढग येईपर्यंत त्यातलं बाष्प कमी होऊन पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कमीच पाऊस पडतोय आणि अशीच परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस असण्याची शक्यता आहे. सर, हा परिणाम एल निनोमुळेच होतोय का? कारण आपण बघितलं एल निनोमुळे पाऊस नसणारी यंदा अशी शक्यता हवामान विभागानेच वर्तवलेली होती. त्याचाच हा परिणाम आहे का? एल निनोमुळं येणाऱ्या काही दिवसांचा किंवा एखाद्या आठवड्याचा फोरकास्ट सांगणं डिफिकल्ट आहे. पण एल निनो ऑलरेडी सक्रिय आहे असं आपण ऑलरेडी सांगितलं होतं आणि एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊस पडतच नाही असं नाही. आपल्याकडे पाऊस पडतो, परंतु त्याचं 2 गोष्टी होतात. एक तर त्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असतं आणि दुसरं म्हणजे डिस्ट्रीब्युशन. काही ठिकाणी खूप जास्त पाऊस, काही ठिकाणी खूप कमी पाऊस, अशा प्रकारचं असमानता पावसाच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये असते आणि तेच आपल्याला दिसतंय. आणि एल निनो अजून सक्रिय होण्याचे चान्सेस येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये आहे आणि म्हणूनच भारतीय हवामान विभागाने जसं सांगितलं होतं की येणारा जो पावसाळा आहे तो त्यामध्ये पावसाची तूट 10% असण्याची, पूर्ण जर भारताचा विचार केला तर 10% जाईल, म्हणजेच 90% इतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे असं म्हटलं होतं. आणि आपण मॉनिटर करतोय. काही ठिकाणी चांगली परिस्थिती आहे, जसं पुणे आणि घाटमाथे असतील आणि त्याचबरोबर कोकण किनारपट्टी असेल. पण मराठवाडा आणि विदर्भामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे किंवा पाऊस कमी आहे असं म्हणता काही येईल. अलर्ट्स देण्यात आले आहेत आपल्याकडून? येणारे जसं मी सांगितलं की ऑरेंज अलर्ट घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीला आहे आणि विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट 2 दिवसासाठी आहे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी काही वेगळे अलर्ट नाही. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. अशी परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस राहील. मध्य महाराष्ट्र विदर्भाचा भाग असेल तिथे शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना डायरेक्ट आपण ॲडवायझरी देत नाहीत, पण आपल्याकडे मेघदूत ॲप जे आहे त्यावर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टसाठीचा अंदाज बघू शकता आणि त्याचबरोबर हवामानविषयक सल्ला जो आहे तो कृषी विज्ञान केंद्राकडून दिला जातो. तो सुद्धा तुम्ही त्यावर चेक करू शकता आणि आणि तुमच्या जे शेतीचं नियोजन आहे ते करू शकता. नक्कीच. तर कशा पद्धतीची परिस्थिती या आठवड्यामध्ये असणार आहे पावसाची, याची सगळी माहिती सरांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीनेच शेतकऱ्यांनी देखील आपली पुढची शेतीची कामं करावी असा सल्ला देखील दिलाय. हवामानाच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.